मित्रांनो, घर खरेदी करणाऱ्या लोकांसाठी, फ्लॅट होल्डरसाठी हायकोर्टाने, मुंबई हायकोर्टाने खूप छान निर्णय दिला. निर्णय असा आहे की जी लोक फ्लॅट घेतलेली आहेत आणि ज्यांना डिले होतो फ्लॅट मिळण्यामध्ये, खूप उशीर होतो फ्लॅट मिळण्यासाठी, अशा लोकांसाठी दिलासादायक निर्णय. म्हणजे रेरा कायदा यासाठीच बनला होता असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. ते म्हणजे ज्या लोकांना फ्लॅट मिळण्यामध्ये खूप डिले होतो त्या लोकांना जो बिल्डर आहे त्यांनी व्याज देणं आवश्यक आहे. म्हणजे व्याज मिळणं त्यांचा हक्कच आहे. मित्रांनो, रेरा कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही बरेचसे लोक हायकोर्टाला जातात, म्हणजे सेलर, बिल्डर हायकोर्टाला जातात आणि विनाकारण डिले करतात. पण हा जो निर्णय आला आहे, ह्या निर्णयामुळं खूप साऱ्या गोष्टी बदलणार आहेत आणि बायरला, फ्लॅट होल्डर्सला हा खूप दिलासादायक आणि खूप चांगला निर्णय आहे. याबद्दल कोर्टाचे आभार मानायला हरकत नाही हायकोर्टाचे. हा एक मुद्दा झाला. पण याच निर्णय देत असताना हायकोर्टाने आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे बायरला, म्हणजे फ्लॅट घेत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर का तुम्ही कॅश पेमेंट केलं असेल तर ते गृहीत धरलं जाणार नाही. ह्या पेमेंटमध्ये म्हणजे तुम्ही जे काही एखादी फ्लॅट घेताना कॅश रक्कम भरली असेल ती रक्कम व्याजासाठी गृहीत धरली जाणार नाही. थोडक्यामध्ये ती रक्कम व्याजासाठी गृहीतच धरली जाणार नाही. मित्रांनो, खूप चांगला निर्णय आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, बघत राहा ई कप्ते यूट्यूब चॅनल. धन्यवाद.